त्यानंतर एक महत्त्वाची अपडेट। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची एसटी कर्मचारी संघटना देखील आता आंदोलनात उतरणार आहे। सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना आंदोलनात उतरणार असल्याची दोघांकडूनही थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून यामुळे सरकारला घरचा आहेर असल्याचं बोललं जात आहे। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे भाजपचे दोन्ही आमदार आहेत आणि यांची सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना आहे। हीच संघटना आता एसटी कर्मचाऱ्यांकडून जे राज्यभर आंदोलन केलं जातं या आंदोलनामध्ये उतरणारे अगदी थोड्याच वेळामध्ये याची घोषणा होऊ शकते। त्यामुळे आता पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडूनच सरकारला घरचा आहेर असल्याचं बोललं जाते। या दोघांकडून काय नेमकी माहिती दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, पडळकर आणि खोत यांच्या संघटना देखील आता या संपात उतरत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून हा सरकारला घरचा आहेर असल्याचं बोललं जात आहे। नक्कीच जर का पाहायचं तर कृती समिती एक बनवण्यात आलेली होती। त्या कृती समितीमध्ये जे सदाभाऊ खोत यांची आणि पडळकर यांची जी सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघटना होती, एसटी कर्मचारी संघटना, ही त्यामध्ये सामील नव्हती। मात्र आता ही लोक पण यामध्ये आपल्याला संपामध्ये उतरताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच हा कुठेतरी घरचा आहेरच सरकारला म्हणावं लागणार आहे। एकूण कर्मचारी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी उत्स्फूर्त बंद होताना दिसतो आहे आणि या उत्स्फूर्त बंदचा फायदा आता या संघटनेकडनं देखील आपल्याला घेताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जे गुणरत्न सदावर्ते आहेत त्यांची संघटना अजूनही यामध्ये सामील झालेली नाही। त्यामुळे एकूणच बाकीच्या संघटना देखील आता या संपामध्ये सामील होतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।